तर चला श्रीलंका टाईम आहे गुड बाय बोलायचा. ठीक आहे, आई मामा यन्नम ओया गुदाक हुंदाई मामा आदरे श्रीलंका वट्टा. त्याचा अर्थ असा आहे, चला मी निघतो, मला खूप बरं वाटलं, श्रीलंका खूप सुंदर आहे, आय लव्ह यू श्रीलंका. कुठची कुठची भाषा शिकली पाहिजे मित्रांनो, कुठे जाल त्या हँडी असतात. गेलो आता कोलंबोवरून कोलंबरला आणि इथून 4 तासाचा प्रवास असणार आहे. मी फिट्स एअरमधून ट्रॅव्हल करतो आहे, थोडी अफोर्डेबल पण आहे आणि टायमिंग याला माझा आवडला आहे कारण 9 वाजता इकडून जाणार आहे ती आणि 3.5 तासात आपण पोहोचणार. तर एक खास बात मला तुम्हाला दाखवायची आहे, कोइन्सिडेंटली मला काय सीट मिळाली बघा. सगळ्यात सेफेस्ट सीट मला मिळालेली आहे ट्रॅव्हल करण्यासाठी फिक्स एअरमध्ये. तर बघूया कसा असणार आहे मलेशियाचा नजारा, तुम्हाला नक्की मी सांगेन. तर मंडळी आता 10 मिनिटामध्येच आपण मलेशियाला लँड होणार आहे. तर विमानातून नजारा कसा दिसतो ते तुम्हाला सांगतो. तर मंडळी आता आपण फ्लाईटमध्ये बसतो आहे. फ्लाईट तरी थोडीफार खालीच आहे, जास्त पॅसेंजर नाही आहे, पण सीट खूप कम्फर्टेबल होती आहे. आपल्या इंडिगोच्या आणि एअर इंडियाच्या थोड्या कंजेस्टेड आहे आणि ही सीट थोडा मला बॅलन्स वाटली. मंडळी आता आपण कोलंबोर एअरपोर्टवर पोचलेलो, इमिग्रेशनकडे चाललो आहे. तर तुम्हाला मी प्रोसेस सांगतो. त्याच्यासाठी काय विजाची वगैरे गरज नाही आहे मलेशियासाठी, फक्त तुमची रिटर्न तिकीट आणि हॉटेल बुकिंग्स पाहिजे. तर मंडळी नवीन अपडेट मिळालेली आहे की जेव्हा तुम्ही इकडे लँड होता तर तुम्हाला एक फॉर्म ऑनलाईन फिलअप करायचा आहे, तोच वेलकम टू मलेशियाचा. पहिली त्याची फीज होती, आता त्याची फीज पण नाही आहे. तुम्हाला सिम्पली येऊन इथे स्कॅन करायचं आहे आणि ते स्कॅन केल्यावर कपल ऑफ क्वेश्चन असतील, म्हणजे तुम्ही लास्ट ट्रॅव्हल कधी केला, कुठून केला, ते तुम्हाला फिलअप करायचं. तुमचं आताचं हॉटेल कुठे आहे आणि कधी तुम्ही जाणार आहात, त्या सगळ्या डिटेल्स भरल्यावर तुम्हाला मेलवर कन्फर्मेशन आहे, ते मी तुम्हाला टाकेन कसं दिसतं ते. आणि ते फिलअप केल्यानंतर तुम्हाला इमिग्रेशनच्या लाईनमध्ये जायचं. तर मंडळी तुम्ही पाहू शकता, असा तुम्हाला ईमेल येणार आणि ते ईमेल घेऊन तुम्हाला इमिग्रेशन ऑफिसमध्ये जायचं. तर मंडळी मी ग्रॅबमधून टॅक्सी पकडली आहे कारण इकडे बसेस पण आहेत जायला, पण त्याचं टायमिंग्स वगैरे खूप डिफरन्स होता. आधीच मी 2.5 तास एअरपोर्टवर घालवलेलं आहे. तर एअरपोर्टवर फ्री वायफाय मिळतो, तिकडे सिम्स पण होते मल्टिपल कंट्रीजचे, पण ते खूप महाग होते, जवळजवळ 45 मलेशियन रिंगिट होते आणि 1 मलेशियन रिंगिट म्हणजे इंडियन 20 रुपीज आहे. तर मी म्हटलं बाहेर ट्राय करतो, तसं पण वायफाय फ्री होता, माझं काम झालेलं, जे पण इंटरनेट यूज करायचं होतं. तर मी आता ग्रॅब टॅक्सी पकडली आहे, बघू किती फेअर होतो, कारण ग्रॅब इकडे अफोर्डेबल आहे आणि तुम्ही बसेसने सुद्धा जाऊ शकता, पण त्याच्यासाठी प्रॉपर टायमिंग्स आहे आणि मला इमिग्रेशनमुळे लेट झाल्यामुळे मी ग्रॅब टॅक्सी केली.